सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त ट्विस्टमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. त्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. नागराज आणि तन्वीने केलेल्या भयानक प्लाननुसार आता रविराजला खोट्या प्रतिमाची बॉडी दाखवणाऱ्या आता तन्वीला सायली ही जेव्हा रविराजला खऱ्या प्रतिमाचे दर्शन घडवते तेव्हा आता तन्वीची रविराज कशी हकालपट्टी करतो आणि तन्वीची भयानक अवस्था करताच आता नागराज हा भेदरलेला असतो आणि पिसाळलेल्या रविराजचा तो रुद्रावतार बघून आता नागराज आता त्या ठिकाणून कसा पळ काढतो आणि तन्वीची आता बॅग भरून कशी हकालपट्टी होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता चैतन्यने दिलेल्या भयानक पुराव्याच्या आधारे अर्जुनने आता सुनवाई बोलावून आता साक्षीचे धाबे बनवून सोडलेले असतात आणि आता तिसऱ्या भयानक सत्याने शिवानी जाधवला आता विटनेस बॉक्समध्ये बोलावून साक्षीने पैसे देऊन आता खोटी साक्ष द्यायला लावल्याचे आता शिवानीने कोर्टाला सांगितलेले असते आणि त्या क्षणी आता साक्षीचा पर्दाफाश झालेला असतो. तेव्हा आता जज ते सर्व पुरावे आणि तो व्हिडिओ बघून साक्षीने कोर्टाची दिशाभूल करून खोटे पेपर दाखवत आता साक्षीने कोर्टाला फसवल्याचे आता जज समोर येतात. जजने मोठा भयानक निर्णय घेतलेला असतो आणि त्यासाठी आता साक्षीला दोषी मानत जजने अर्जुनला विलासचा खून हा साक्षीने केला यावर आता त्याचा भक्कम पुरावा आणावयाचे आदेश दिलेले असतात आणि आता साक्षीला ताबडतोब आता जजने अटक करण्याचे आदेशसुद्धा दिलेले असतात. ते ऐकून आता अर्जुन आणि सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि खऱ्या अर्थाने आज अर्जुनने आता साक्षीला दोषी सिद्ध करत मधुभाऊच्या सुटकेची पुढची पायरी ओलांडलेली असते आणि लवकरच आता अर्जुन हा मधुभाऊला जेलमधून बाहेर आणणार असतो हे जवळपास आता निश्चित झालेले असते. तर इकडे साक्षीच्या डोक्यात काहूर माजलेले असते. हा व्हिडिओ तर आपल्या मोबाईलमध्ये होता, मग हा व्हिडिओ अर्जुनकडे कसा आला? पण आता साक्षीला काही उमजतही नसते आणि आता चैतन्यने कोर्टामध्ये ऑब्जेक्शन माय लॉर्ड असे म्हणत साक्षीला चांगलेच लाल गाजर दाखवलेले असते. त्याच वेळेस आता तन्वी ही साक्षीला म्हणते की साक्षी, तू माझा फोन उचलला नाही. मी तुला 3 वेळा ते 4 वेळा खूप फोन केले, पण त्याच वेळेस जर तू माझा फोन उचलला असता तर आज तुझ्यावर ही वेळ आलेली नसते. कारण त्या अर्जुन आणि सायलीला ज्या वेळेस सुभेदारांच्या घरी शिवानी जाधवला आणले होते त्यावेळेस मी तिला बघितलं होतं आणि त्याच वेळेस मी तुला फोन केला होता, पण तू माझा फोन उचलला नाहीस आणि आता तुझ्यावरती ही वेळ आली. तेव्हा ज्या वेळेस तन्वीचा फोन आला होता त्यावेळेस चैतन्यने कसा आपल्याकडून आपला मोबाईल काढून घेतला हे सत्य आता साक्षीच्या डोळ्यासमोर आलेले असते आणि आपल्याकडून खूप मोठी चूक झाल्याचे आता साक्षीला उमजलेली असते. पण आता वेळ निघून गेलेली असते आणि साक्षी ही दोषी ठरलेली असते. तन्वी म्हणते की साक्षी, नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि तुझ्या गोटात कोणीतरी अर्जुनच्या बाजूने राहून काम करतो की काय, मला त्या चैतन्यावरती संशय येतो. तर आता साक्षीचा सुद्धा चैतन्यावरती संशय बळावलेला असतो. साक्षी म्हणते की मी काय आयुष्यभर कोर्टात राहणार नाही. मी हे ज्याने कोणी केले ना त्याला जन्माची अद्दल घडून राहील असे म्हणत आता साक्षी ही रागाच्या रुद्रावताराने पेटलेली असते. इकडे आता प्लानप्रमाणे सुनीताने 2 दिवसानंतर आता नागराज आणि तन्वीला अखेर प्रतिमासारखी दिसणारी बॉडी दिलेली असते. ती बॉडी कुठे आणायची, कशी आणायची हे नागराजने सांगितल्याप्रमाणे सुनीता त्याच जागेवर आता नागराज आणि तन्वीला ती बॉडी आणून देते. तर आता ती बॉडी बघताच नागराज आणि तन्वी खूप खुश झालेले असतात. तन्वी म्हणते की आता त्या किल्लेदाराला प्रतिमाचे प्रेत दाखवून कायमचे त्याच्या मनातून आपल्याला प्रतिमा हा शब्द घालवायचा आहे. नागराजसुद्धा आता खुश झालेला असतो आणि आता केलेल्या प्लानप्रमाणे आता त्या बॉडीला सुनसान रस्त्यावरती आणलेली असते आणि आता त्या बॉडीला एक रस्त्याच्या एका बाजूला ठेवून ताबडतोब आता नागराज हा रविराजला कॉल करतो आणि म्हणतो की दादा, अरे तू लवकर ये.
मला आपली प्रतिमा आत्या भेटली तेव्हा आता लगेचच सांगितलेल्या ॲड्रेसवर रविराजच्या काळजाचा ठोका चुकून रविराज हा वाऱ्याच्या वेगाने निघालेला असतो. तर आता इकडे प्रतिमा भेटल्याचे समजताच रविराजला खूप आनंद झालेला असतो. रविराज म्हणतो की नागराज, अरे कुठं भेटली प्रतिमा आणि कशी आहे ती? तर आता नागराज म्हणतो की दादा, मी तुला आल्यावरती सगळं काही सांगेल, पण तू ताबडतोब इकडे ये. तेव्हा आता नागराजने सांगितल्याप्रमाणे क्षणाचाही विलंब न लावता रविराज तिथे पोहोचलेला असतो. रविराज म्हणतो की नागराज, कुठे आहे प्रतिमा? त्याच वेळेस आता नागराज रविराजला ती बॉडी दाखवतो. तेव्हा ती बॉडी दाखवताच रविराजला मोठा धक्का बसतो. रविराज म्हणतो की नागराज, अरे तू हे काय दाखवतोयस मला? तेव्हा नागराज म्हणतो की दादा, मी सुद्धा तुझ्यासारखाच पहिल्यांदा घाबरून आणि गोंधळून गेलो होतो, पण ह्या बाईच्या गळ्यात प्रतिमाचे लॉकेट आहे आणि हिचे तोंड काही ओळखण्यास तयार नाही आहे. कोणीतरी या प्रतिमा आत्याला म्हणजे या बाईला उडवल्याचे दिसते. पण मग ही बाई जर दुसरी कोणीतरी असेल तर मग हिच्या गळ्यात प्रतिमा आत्याचं लॉकेट कसं दादा? आणि ही सेम टू सेम आपल्या प्रतिमा आत्यासारखी दिसते, तेव्हा हीच आपली प्रतिमा आत्या आहे असं आता नागराज ह्या रविराजला बोलतो. आणि बारकाईने आता रविराज ती बॉडी बघतो. तेव्हा आता रविराजच्या सुद्धा काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि आता रविराज हा पूर्ण गोंधळून जात त्याला काय करावे आणि काय नाही सुचत नसते. आणि अखेरीस आता रविराज हा शोकसागरात बुडालेला असतो. आणि आता त्या खोट्या लॉकेटच्या आधारे हीच आपली प्रतिमा आहे असे आता रविराजला वाटून रविराजच्या डोळ्यातून आता पाण्याच्या धारा वाहू लागतात. रविराज म्हणतो की प्रतिमा, गेल्या 20 वर्षापासून मी तुझी वाट बघत होतो आणि आत्ता तू मला मिळाली तर कोणत्या अवस्थेत? असे म्हणत आता हाय मोकलून रविराज हा रडत असतो. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी, या आता म्हणीप्रमाणे जसे आता रविराजला नागराज आणि तन्वीने दाखवलेले असते, पण नीतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच असते. आणि आता त्याच वेळेस इकडे कुसुमच्या घरी ॲटोमधून जात असलेल्या सायलीला अखेर समोरून प्रतिमा येताना दिसते. तेव्हा आता प्रतिमाला बघताच सायलीला मोठा आनंद झालेला असतो. आणि आता त्या क्षणी प्रतिमा आत्या म्हणजे हीच आहे याची आता सायलीची खात्री झालेली असते. आणि आता इकडे प्रतिमाला बघताच सायलीच्या काळजाचा ठोका चुकून हुशार सायली ताबडतोब आता रविराजला फोन करते आणि म्हणते की रविराज सर, मला तुम्हाला खूप एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सांगायची. आपली प्रतिमा आत्या सापडली. ते ऐकून रविराजच्या का जीवात जीव आलेला असतो आणि रविराजचा जीव भांड्यात पडलेला असतो. आणि हे आपल्यासमोर तर प्रतिमाची बॉडी आणि सायलीने आपल्याला फोन करून आता प्रतिमा सापडल्याचे सांगितले. ताबडतोब आता रविराजच्या काळजाचा ठोका चुकून रविराज म्हणतो की सायली, हे कसं शक्य आहे आणि तू काय बोलतेस? अगं, प्रतिमाचे जे लॉकेट होते ते लॉकेट मला एका या बाईला उडवले तिथे मिळाले आणि हीच माझी प्रतिमा आत्या आहे. तेव्हा सायली म्हणते की काय बोलताय रविराज सर तुम्ही? आत्ता मी मार्केटमध्ये आहे आणि मी प्रतिमा आत्याला बघितलंय. प्रतिमा आत्या माझ्या समोर आहे आणि मी लगेच तुम्हाला कॉल केला. तर आता ते शब्द ऐकून रविराज हा ताबडतोब सायलीला म्हणतो की सायली, तू खरंच ज्या व्यक्तीला बघितलं ती प्रतिमा आहे? तर सायली म्हणते की हो हो रविराज सर, तुम्ही ताबडतोब या. सायलीची ती कॉन्फिडंटली बोलणी ऐकून आता ताबडतोब रविराज म्हणतो की नागराज, अरे तू मला ही कोणती बॉडी दाखवली? ही आपली प्रतिमा आत्या नाही आहे. नागराज म्हणतो की दादा तू काय बोलतोय? सारे मग या बाईच्या गळ्यात हे तुझं म्हणजे प्रतिमा आत्याचं लॉकेट कसं? तेव्हा आता रविराज म्हणतो की ते काही मला माहीत नाही, पण मला आत्ताच सायलीचा फोन आलाय, तू इथेच थांब, मी आत्ता आलोच. असे म्हणत ताबडतोब आता रविराज हा सायलीची भेट घेण्यासाठी निघतो. आणि आता सायली समोर येताच आता सायली ही दूरवरूनच तिथे असलेली प्रतिमा आता रविराजला दाखवते. आणि अखेर आता सायलीने रविराजला प्रतिमाची आता हृदयस्पर्शी भेट घडवून दिलेली असते. तर आता प्रतिमाला घरी घेऊन येताच आता रविराज हा नागराज आणि तन्वीला फाट्यावर मारत खोटे लॉकेटचे रहस्य आता सुमन ही कसे रविराज समोर आणते आणि
तो सगळा आता नागराज आणि तन्वीने केलेला प्लान होता हे रविराज समोर कसे येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.